माननीय जिल्हा महिला बाल विकास अधिकारी कार्यालय, महात्मा फुले मार्केट पाठीमागे, फुले मार्केट रोड, नांदेड कार्यालयासमोर आमरण उपोषण। 7वें वेतन आयोगानुसार वेतन निश्चित करून लाभ मिळणे, वरिष्ठ वेतन श्रेणी मंजूर करून लाभ मिळणे, 7वें वेतन निश्चित आयोगाच्या थकबाकीची रक्कम तात्काळ मिळणे। AMK न्यूज नांदेड। महिला व बाल कल्याण विकास आज उपोषणासाठी बसलेले असतात। तुमच्या प्रमुख मागण्या काय आहेत? गेल्या 5 वर्षापासून 7वा वेतन आयोगाला मंजुरी मिळालेली नाही आहे। सन्माननीय महिला बाल विकास अधिकारी यांच्याकडे 2019ला आम्ही प्रस्ताव सादर केलेला आहे रीतसर। तेव्हापासून आम्हाला सातत्यानं टाळाटाळी होत आहे। गेली 5 वर्ष 20 ते 25 वेळेस आम्ही शासनाला विनंती केलेली आहे, तरीसुद्धा शासन आमच्याकडे कानाडोळा करतो। याचं कारण काय आम्हाला समजत नाही। पूर्ण महाराष्ट्रातील निरीक्षणघरांना 7वा वेतन आयोगाला मंजुरी दिलेली आहे, तरी पण नांदेड महिला बाल विकास अधिकाऱ्यांनी आज रोजीपर्यंत आम्हाला 7वा वेतन मंजुरी दिलेली नाही आहे। या माध्यमातून सन्माननीय कलेक्टर साहेबांना अशी विनंती करतो की आमच्या या न्यायाच्या मागणीसाठी आम्हाला न्याय मिळावं आणि आमच्या तात्काळ मागण्या आमच्या मंजूर करण्यात यावा ही विनंती। मी हवेलीकर, आम्ही निरीक्षणगृह कर्मचारी आहोत आणि आमच्या मागण्यांसाठी आम्ही इथे आलेले आहोत। आम्हाला शासनाकडून जे वारंवार नाईलाजास्तव आम्हाला इथे यावं लागलं, जे वारंवार टाळाटाळ होत आहे आणि आमचे जी वेतन श्रेणी आहे 7वा वेतन आयोग, तो आमचा हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठी आम्ही भरपूर वेळेस शासनाकडे आम्ही विनंती केलेली आहे, रीतसर मागणी केलेली आहे आणि प्रत्येक पद्धतीने आम्ही आमचे कार्य पूर्ण करत आलेले आहोत, परंतु आम्हाला फक्त निराशा मिळालेली आहे आणि प्रत्येक वेळेस आम्हाला टाळलं गेलं आहे। तर हे वेतन जे आहे ते आमच्या परिवाराचं, आमच्या बाळांचं, लहान लेकरांचं, आमच्या फॅमिलीचं, आमच्या सर्वांच्या उदरभरणाचं एक साधन आहे। तर त्यांचा तो हक्क आहे। आम्ही आमचे कार्य करत आहोत, याचा अर्थ हा आम्ही आमचे वेतन मिळवण्यासाठी आणि आमचे हक्क मिळवण्यासाठी आम्ही करत आहोत। तर तो हक्क त्यांनी आम्हाला दिला पाहिजे आणि त्यांनी आमच्या या मागण्या पूर्ण केल्या पाहिजेत। आमच्याकडे असं दुर्लक्ष करून चालणार नाही आहे, तर याचासुद्धा त्यांनी विचार केला पाहिजे आणि तात्काळ आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण करून इथून पुढे आम्हाला कसलाच त्रास न होता प्रत्येक गोष्ट आम्हाला व्यवस्थित रीतसर कायद्याने मिळाली पाहिजेत, अशी आमची आशा आहे। धन्यवाद।